देवेंद्र फडणवीस सरकारची वर्षपूर्ती फडणवीसांनी 5 डिसेंबर 2024 ला घेतली होती मुख्यमंत्री पदाची शपथ। राज्यातली 65% जनता फडणवीस सरकारच्या पाठीशी, ध्रुव रिसर्च आणि लोकमतच्या राज्यव्यापी सर्वेक्षणात टक्केवारी समोर। रशियन नागरिकांना 30 दिवसांचा पर्यटक व्हिसा मिळणार, दहशतवादी हल्ले रोखण्यात रशियाची भारताला मदत, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं वक्तव्य। मुख्यमंत्र्यांचा वर्षा निवासस्थानी अनाथ मुलांसोबत संवाद, अनाथ मुलांसोबत बोलताना मुख्यमंत्री झाले भावूक। घपले करण्यास घाबरणार नाही, महाराष्ट्र आता थांबणार नाही, वर्षपूर्तीवरून अंबादास दानवेंचा सरकारला टोला। वरळीमध्ये कामगार युनियनवरून भाजप आणि ठाकरे गटात वाद, कामगार संघटनेचा बोर्ड लावण्यावरून वाद, आम्ही कामगारांच्या बाजूने उभं राहणार, भाजपाची भूमिका। युनियन काढण्याचा सर्वांना अधिकार, राडा करणाऱ्यांवर होणार कारवाई, मुख्यमंत्री फडणवीस यांचा इशारा। मतभेद झाले मनभेद नाहीत, राणे चव्हाण वादावर बावनकुळेंची प्रतिक्रिया। मतमोजणी 21 डिसेंबरलाच होणार, नागपूर खंडपीठाचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाकडून कायम। महापालिकेचे बिगुल 20 किंवा 22 डिसेंबरला वाजणार, उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटलांचे सुतोवाच। तेजवानीनं पुरावे नातेवाईक किंवा मित्रांकडे ठेवले, खाली हात परतलेल्या पुणे पोलिसांचा दावा। मुंबई गोवा महामार्गाचं काम अपूर्ण, टोलनाके सुरू करण्याचा डाव, ठाकरे गटाचा सरकारवर आरोप। राष्ट्रपती भवनात पुतीन यांना गार्ड ऑफ ऑनर, राजघाटावर महात्मा गांधींना केलं अभिवादन, भारत रशियात आज महत्त्वपूर्ण करारावर झाली स्वाक्षरी। सोन्याचे दर पुन्हा तेजीत, सोन्याचा भाव जीएसटीसह 1,32,000 तर चांदीही महागली। गेल्या 11 वर्षात भारताच्या अर्थव्यवस्थेमध्ये अभूतपूर्व बदल, भारत जगातील तिसरी मोठी अर्थव्यवस्था होण्याच्या वाटेवर, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची माहिती। कर्जदारांना आरबीआयचा मोठा दिलासा, व्याजदरात 0.25% कपातीचा निर्णय, रेपो रेट 5.25% खाली। सोशल मीडिया खात्याच्या तपासणीनंतर मिळणार H-1B व्हिसा, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांचा मोठा निर्णय। भारताला धोका बाहेरून नाही तर आतून, जिहादी महिलांवरून संग्राम जगताप आक्रमक। अमेडिया कंपनीकडून मुद्रांक शुल्काची नोटीस अमान्य, पार्थ पवार अमेडिया कंपनीमध्ये भागीदार, कंपनीवर मुद्रांक शुल्क बुडवल्याप्रकरणी गुन्हा दाखल। टीईटी सक्तीविरोधात शिक्षकांचं आंदोलन, शिक्षकेतर संघटनांचं शाळा बंद आंदोलन। विविध प्रलंबित मागण्यांसाठी कृषी उत्पन्न बाजार समित्या बंद, कोट्यावधींचे व्यवहार ठप्प। पुण्यातील नवले पुलावरील वेग मर्यादेमध्ये बदल, भूमकर पूल ते नवले पूल ताशी 40 किलोमीटर वेग मर्यादा, अपघात रोखण्यासाठी वाहतूक विभागाचा निर्णय। मुंबईसह देशभरातील विमानतळांवर गोंधळ, 550हून अधिक उड्डाणं रद्द, इंडिगोकडून दिलगिरी व्यक्त।